आणि आता घेऊयात टॉप 9 बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवात करूयात आक्रोश आणि मोर्चाच्या टॉप 9 बातम्यांनी। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंचा राजीनामा घ्या, वाल्मिक कराडला तत्काळ अटक करा, रेणापूरमध्ये आंदोलकांची मागणी। तर 1 जानेवारीला चक्काजाम आंदोलनाचा सुद्धा इशारा। आमच्यावर आलेली ही वेळ कुणावरही येऊ नये, लातूरच्या रेणापुरातील आक्रोश मोर्चात संतोष देशमुख यांची मुलगी भाऊक। आज ज्याप्रमाणे आमचे छत्र हिरावून घेतलंय, मला असं वाटतं की हे छत्र दुसऱ्या कोणत्याही मुलामुलीचे किंवा जी आज वेळ आमच्या कुटुंबावर आहे ती वेळ कोणत्याच कुटुंबावर येऊ नये। बीड सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याच्या पोलीस कोठडीमध्ये 6 जानेवारीपर्यंत वाढ। तर हत्येचा कट रचल्याचा विष्णू चाटेवर आरोप। बीड हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत एकही मुंडे सत्तेत नको, संजय राऊतांची मोठी मागणी। धनंजय मुंडे हे गुन्हेगारांचे सरदार असल्याचा सुद्धा हल्लाबोल। ज्या हत्यांचा तपास सुरू आहे तो जर निष्पक्ष व्हायचा असेल, निष्पक्षपणे व्हायचा असेल, एकही मुंडे सध्या तपास पूर्ण होईपर्यंत सत्तेत असता कामा नये। भाजपा आमदार सुरेश धस यांनी पोलीस अधीक्षकांना आकाचे पत्ते सांगितले। बीडचं संपूर्ण पोलीस दल हे आकाचंच। बीड सरपंच हत्या प्रकरणातील आका लवकरच हाती येतील, सुरेश धस यांचा इशारा। आणि लवकरच आका हाती येतील तर ते कुठं कुठं फिरतायत, काय काय फिरतायत याची माहिती दिली आम्ही एसपी साहेबांना। धनुभाऊ, तुला कशाला घेरू, तुला पालकमंत्री पद लखलाभ, आम्हाला न्याय मिळवून द्यायचा आहे। मसाजोग सरपंच हत्येप्रकरणी आमदार सुरेश धस यांची धनंजय मुंडेंवर टीका। कशाचा पालकमंत्री, कुठून आणलाय बाबा ही जत्रा, आणि माझा घेरलंय, मला आमक तुला कोणी घेरलं बाबा, आम्ही कशाला घेरू? ते तुमचं राजकारण चालू द्या तिकडं, राजकारणाचा विषय आहे का हा? धनंजय मुंडे यांची राजकीय कारकीर्द संपवण्याचं काम सुरू। एक सामाजिक कार्यकर्त्या कामाला लावले आहेत। अमोल मिटकरी यांची दमन यांचं नाव न घेता त्यांच्यावरही टीका। महाराष्ट्राचे आमदार श्री धनंजय मुंडे साहेबांना टार्गेट करण्याचं काम पद्धतशीरपणे बीड जिल्ह्यातील काही राजकीय लोक करत असल्याचं दिसून येते। तर अमोल मिटकरी, तू लहान आहेस, यांच्या नादी लागू नकोस, अन्यथा अवघड होईल। अमोल मिटकरींच्या आरोपांनंतर सुरेश धस यांचा इशारा। अमोल मिटकरी साहेबांना म्हणा, तुम्ही कोणाच्या नादी लागा, माझ्या नादी लागू नका। तर या प्रकरणामध्ये लक्ष घातलंय म्हणता आणि अजूनही खंडणीखोराला अटक नाही। अजितदादा गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांचा सरकारला घरचा आहे, तर आरोपींना राजाश्रय असल्याचा सुद्धा आरोप। अद्यापपर्यंत पोलिसांनी 18 दिवस झाले मर्डर होऊन खुन्यांना अटक केलेली नाही आणि खंडणी मागणाऱ्यालाही अटक केलेली नाही।